मकर संक्रांतीला दिलं असं वाण की सगळीकडे होतंय कौतुक. सिंधी काळेगाव उपक्रम. नमस्कार प्रेक्षकांनो. मकर संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते तिळगुळ, पतंग आणि सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. पण जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथे यावर्षीची संक्रांत काहीशी वेगळी आणि पर्यावरणपूरक ठरली आहे. एका माऊलीने दिलेल्या अनोख्या वाणाची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा आहे. काय आहे हा उपक्रम? पाहूया या पत्रकार गिरिराज गिराम यांच्या विशेष रिपोर्टमध्ये. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकवाचे वाण देतात. सहसा यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतर गृहोपयोगी वस्तू दिल्या जातात. पण व्यापारी महासंघांच्या मराठवाडा अध्यक्षा आणि सिंधी काळेगाव रहिवाशी सीताबाई मोहिते यांनी या परंपरेला एक सामाजिक आणि पर्यावरणाची जोड दिली आहे. सीताबाईंनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक सुवासिनीला एक झाडाचे रोप वाण म्हणून भेट दिले. यामध्ये तुळस, फळझाडे आणि औषधी वनस्पतींचा समावेश होता. केवळ वस्तू न देता एक सजीव भेट देऊन त्यांनी निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मकर संक्रांत हा सूर्य उपासनेचा सण. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि निसर्गात चैतन्य येते. याच चैतन्याचे स्वागत सीताबाईंनी वृक्षारोपणाच्या संकल्पाने केले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या काळात अशा उपक्रमांची मोठी गरज आहे. सीताबाईंच्या या उपक्रमाचे सिंधी काळेगावसह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. वाण असावं तर असं, अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. हा छोटासा वाटणारा पुढाकार भविष्यात मोठ्या हरित क्रांतीला जन्म देऊ शकतो. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. यावेळी यशोदाबाई गिराम, तुळसाबाई तायडे, लक्ष्मीबाई गिराम, पार्वताबाई गिराम, वर्षाताई तिडके, रेणुकाताई तायडे, रेखाताई तायडे, अश्विनीताई गिराम, कावेरीताई गिराम, अर्चनाताई उगले आणि कोमलताई मोहिते यांची उपस्थिती होती. अशाच प्रेरणादायी बातम्या आणि उपक्रमांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. तुमचे